जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज मी नवीन 2 रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे मटारचा भात आणि मटारचा चाट। चला रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर कुकर ठेवलं। कुकरमध्ये 2 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे। पहा, आता तूप पण गरम झालेलं आहे। व्यवस्थितरित्या वितळलं तूप आपलं। आता त्याच्यामध्ये मी हे तमालपत्र, दालचिनी, हिरवी विलायची आणि मिरे, लवंग अशा पद्धतीने हे खडा मसाला मी टाकून घेतले आणि जिरे पण टाकून घेतले। आता हे थोडं हलवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने हलवून घेतलं। आता ते बऱ्यापैकी फ्राय झालेले। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेत आहे। आता कांदा पण आपला गोल्डन होईपर्यंत आपण हा तळून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा। कांद्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाल्यानंतरच आपण बाकीचं साहित्य घालून घ्यायचं। बघा, कांद्याचा कलर पण चेंज होत आहे आता। थोडा थोडा गोल्डन कलर आलेला आहे पहा। अशा पद्धतीने हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे सगळं करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे साल काढून एक बटाटा घेतला होता, तो बटाटा बारीक काप करून टाकला, एक टोमॅटो टाकलं आणि 1 वाटी मटार टाकून घेतला। आता हे सगळं साहित्य टाकलं, हलवून घेतलं आणि हळद टाकली। त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं। दीड वाटी मी पाणी टाकलेलं आहे जवळपास। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आणि हे तांदूळ जे अर्धा तास मी भिजू घालून ठेवलेलं तांदूळ होतं, हे बासमती तांदूळ आहे। आपण हे बासमती तांदूळ अर्धा तास भिजू घालून ठेवलं होतं, ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। पहा, आता गॅसवर ठेवून दिलं। बघा, आपला मटार भात अशा पद्धतीचा झालेला आहे। पहा, किती छान आणि किती शीत असे वेगळे वेगळे व्यवस्थित झाले। आपण सर्व करून घेऊया। चला, या मटार भाताबरोबर आपल्याला दुसरं काहीच लागणार नाही, फक्त एखादा पापड जरी आपण घेतला तरी बास होतं। अशा पद्धतीने ही आपली मटार भात झालेला आहे। आता मी त्याच्यावर थोडी कोथिंबीर पेरून घेतली। अशा पद्धतीने आपली मटार भाताची रेसिपी संपलेली आहे। आता चला दुसऱ्या रेसिपीकडे। आपण 1 वाटी वाटाणा घेतला, एक बटाटा घेतला, एक कांदा घेतला आणि एक टोमॅटो घेतलं। हे साहित्य सगळं चिरून वगैरे घेऊन ठेवलं। बघा, अशा पद्धतीने ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या। हे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामधले। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई ठेवली। कढईमध्ये मी एक छोटासा चमचा म्हणजे टीस्पून जवळपास मी तेल ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी हे मटार थोडेसे भाजून घेते। बघा, अशा पद्धतीनं मटार भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळं हे मटार व्यवस्थितरित्या शिजले जातात, वाफवले जातात। बघा, त्याचा लगेच कलर सुद्धा चेंज झाला। आता त्याच्यामध्ये आपण ही बटाटा घेतला होता ना, तो बटाटा एक कापून याच्यामध्ये घालून घेतला। बटाटा आणि वाटाणे थोडा वेळ आपण त्याला फ्राय करून घेऊ। अशा पद्धतीने हे आपण घेतलेलं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपण शिजवायला ठेवू। आता हे प्लेट काढून घेतली। थोडंसं हलवून घ्यायचं त्याला। थोडं सगळं मिक्स, ते बघा पाणी वगैरे सुटलेलं आहे। आता
आता हे पाणी पूर्ण संपेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या. याच्यातलं पाणी पूर्ण संपलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हलवून घ्यायचं सारखं. बघा ह्याच्यातलं पाणी संपलेलं आहे. मी आता हळद टाकते, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, बघा असे हे इन्ग्रेडियंट मी टाकून घेत आहे. हे काळा मसाला पण टाकला थोडासा मी मध्ये. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी आमचूर पावडर पण टाकून घेतलं. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपलं चाट पण झालेलं आहे. अजून बाकी राहिलेली आहे. चला आपण हे सर्व करून घेऊ. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता हे. आणि आता आपण त्याच्यावर हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे आपण घालून घेणार आहोत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे कॉमेंट करत चला. खात रहा, आनंदी रहा, हेल्दी रहा, स्वस्थ रहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.